एक महत्त्वाची बातमी आहे। ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। काल रात्री सागर बंगल्यावरती निकम यांनी भेट घेतली। मुख्यमंत्री आणि उज्ज्वल निकम यांच्यामध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली। दरम्यान भेटीसंदर्भामध्ये तपशील सांगण्यास उज्ज्वल निकम यांनी नकार दिलाय। बीड प्रकरणी वकीलपत्र घेण्यासंदर्भातच दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। बीड प्रकरणी सरकारी वकील म्हणून निकम यांच्या घोषणेची त्यामुळे शक्यता आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अभिषेक, उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी सरकारी वकील म्हणून अशी मागणी सातत्याने होत होती आणि त्या संदर्भातच आता पुढची पावलं पडतील असं वाटतंय का? नक्कीच बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्ज्वल निकम यांच्याकडे वकीलपत्र देण्यात यावे अशा प्रकारची मागणी आमदार सुरेश धस असतील किंवा मग देशमुख कुटुंबीय असतील यांच्याकडनं करण्यात आलेली होती आणि या प्रकरणी आपल्याला हालचाली होताना पाहायला मिळत आहेत। ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। रात्री सागर बंगल्यावर साधारणपणे 15 ते 20 मिनिटं या दोघांमध्येही चर्चा झाली आणि भेटी संदर्भात जरी का त्यांनी या तपशील देण्यासंदर्भात जरी नकार दिला असला तरी सूत्रांची माहिती आहे की दोघांमध्येही बीड प्रकरणी वकीलपत्र घेण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे एकूणच उज्ज्वल निकम हे वकीलपत्र घेतात का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद अभिषेक आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।